नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ट्रस्ट वे एज्युकेशन ग्रुपमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. पहा, एका विद्यार्थ्याने दिवसभर अभ्यास केलेला होता. रात्री 3-3 वाजेपर्यंत जागून MCQ सॉल्व्ह केलेले होते. आई-वडिलांनी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या होत्या आणि फक्त एक स्वप्न होतं की आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. पण मित्रांनो, आज लाखो विद्यार्थ्यांचं ते स्वप्न, ती मेहनत आणि तो विश्वास हादरला आहे. कारण नीट UG 2026 परीक्षा अधिकृतपणे आता सध्या NTA कडून रद्द करण्यात आलेली आहे. होय, NTAच्या अधिकृत प्रेस रिलीजमध्ये सांगण्यात आलेलं आहे की 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा आता कॅन्सल करण्यात आली आहे आणि पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. पुन्हा परीक्षा कधी घेतली जाईल याची टेंटेटिव्ह डेट सध्या NTA कडून पब्लिश झालेली नाही आहे. साधारण 1 महिन्याच्या आत किंवा 45 दिवसाच्या आत ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल. त्यानंतर आपण बोलणार आहोत की सरकारने आणि तपास यंत्रणांनी मिळून घेतलेल्या निर्णयानुसार परीक्षेमध्ये गंभीर नियमितता, पेपर लीक आणि व्यवस्थापनातील त्रुटी आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा. पण एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे चूक कोणाची आणि शिक्षा कोणाला? ज्यांनी वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास केला, ज्यांनी सोशल मीडिया बंद केला होता, ज्यांनी मैत्रिणींपासून काहीच अंतर ठेवलं होतं, ज्यांनी स्वतःचं मानसिक आरोग्य आणि बरंच काही त्याग केला होता, आज पुन्हा त्याच विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून मानसिक तयारी करावी लागणार आहे. तुम्ही कल्पना पण करू शकत नाही एका विद्यार्थ्यांची सध्या अवस्था काय झालेली आहे. परीक्षा झाल्यानंतर तो रिझल्टची वाट पाहत होता. काहींनी तर पुढच्या कॉलेजचे स्वप्नही पाहायला सुरुवात केली होती. पण अचानक एक नोटीस येते, एक्झाम कॅन्सल. हे फक्त 2 शब्द नाहीत, हे लाखो विद्यार्थ्यांच्या भावनावर पडलेलं एक खूप मोठं ओझं आहे. आई-वडील पण तितकेच तणावात आहेत. काहींनी कोचिंगसाठी कर्ज घेतलेले होते. काही ग्रामीण भागातून मुलांना शहरात पाठवलं होतं. कारण त्यांना वाटलं होतं की मेहनतीचं फळ आपल्या पाल्याच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच मिळेल. पण आता पण आता त्यांच्या कुटुंबियांना खूप मोठ्या दुःखाचा सामना करावा लागणार आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो. देशातील सर्वात मोठ्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये जर पेपर लीक होऊ शकतो, तर विद्यार्थ्यांनी विश्वास नेमकं ठेवायचं कुणावर? इतकी मोठी परीक्षा असूनही सुरक्षा व्यवस्था मजबूत का नव्हती? प्रत्येक वेळी निष्काळजीपणा, सिस्टीमचा आणि मानसिक त्रास विद्यार्थ्यांना असं का होत आहे? लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य एवढं स्वस्त आहे का? सरकारने हा विषय आता CBI कडे दिलेला आहे. संपूर्ण चौकशी यामध्ये होणार आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगू इच्छेल की तुम्ही जर नीट एस्पिरंट असाल तर ही गोष्ट कृपया लक्ष देऊ नका. तुमची मेहनत अजूनही तुमच्यासोबत आहे. एका परीक्षेने तुमची क्षमता ठरत नाही. हो, ही वेळ खूप कठीण आहे, परंतु राग येणं, त्यानंतर निराशा वाटणं पूर्णपणे स्वाभाविक आहे. तो एक स्वभावाचा भाग आहे. पण हार यात तुम्ही मानू नका. कारण खरा डॉक्टर फक्त पुस्तकांनी तयार होत नाही, तर संघर्षातून होतो. पहा, डॉक्टर होण्यासाठी खूप मोठं संघर्ष लागतं. म्हणून म्हणतो, तुम्ही पुन्हा उभे राहू शकता, पुन्हा अभ्यास करू शकता आणि पुन्हा एकदा तुमचं स्वप्न जिंकू शकता. तुमचं मत काय आहे? परीक्षा कॅन्सल करणं योग्य होतं का? ह्याबद्दल तुम्ही कमेंट नक्कीच करा. ह्या ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये, ह्या पूर्ण तुमच्या दुःखाच्या या कालावधीत ट्रस्ट वे एज्युकेशन ग्रुप तुमच्यासोबत नेहमी सोबत आहे. अधिक अपडेटसाठी काउन्सिलिंग रिलेटेड आणखी काही अपडेट्स आपल्या ग्रुपवर येणार आहेत. त्यासाठी तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.